दर्यापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या दर्यापूर ते आसरा या 13 किलोमीटर मार्गावरील वृक्ष लागवड प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलंय। या मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली होती, मात्र निकृष्ट दर्जाची रोपे आणि देखभालीचा अभाव यामुळे एकही झाड टिकलं नसल्याचा आरोप करण्यात आलाय। या गंभीर बाबीची दखल सामाजिक कार्यकर्ते विकी उर्फ किरण होले यांनी घेतली असून त्यांनी या गंभीर बाबीची दखल सामाजिक कार्यकर्ते विकी उर्फ किरण होले यांनी घेतली असून त्यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान या प्रकरणाला अधिकच धार आली असून उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी थेट आंदोलन करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलाय। विशेष म्हणजे आज 14 ऑगस्ट रोजी या मार्गावर लावण्यात आलेली निकृष्ट झाडे अधिकारी आणि ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांकडून काढून टाकली जात असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय। यामुळे प्रकरण अधिकच संशयास्पद बनलं असून शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा गैरवापर आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अधिक तीव्र झालाय। किरण होले यांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटलंय की कागदावर वृक्ष लागवड दाखवून शासनाचा निधी लाटण्याचा हा प्रकार असून दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही। 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनात या प्रकरणाचा जाब विचारला जाईल। या आंदोलनात आमदार बच्चू कडूंसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे दर्यापूर आसरा मार्गावरील वृक्ष लागवड प्रकरण आता केवळ पर्यावरणाचा प्रश्न राहिला नसून भ्रष्टाचार आणि उत्तरदायित्वाचा मोठा मुद्दा बनलाय। सर्वांचे लक्ष आता उद्याच्या आंदोलनाकडे लागलंय। सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूरच्या वतीने आपण जर पाहिलं तर दर्यापूर ते भातकुली या मार्गावर झाडे लावण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे। दर्यापूर ते आसरा म्हणजे तब्बल 13 किलोमीटर अंतरापर्यंत या ठिकाणी झाडे लावण्यात येत आहे। परंतु जर प्रत्यक्षात जर पाहिलं तर अशा प्रकारे ह्या झाडाची सध्या अवस्था आहे, म्हणजे सोकलेलं झाडं, हे सोकलेले झाडं या ठिकाणी लावून सार्वजनिक बांधकाम विभाग लाखो रुपये, कोट्यावधी रुपये दरवर्षी या ठिकाणी शासनाचा पैसा या ठिकाणी नष्ट होत आहे। म्हणजे जनतेचा पैसा आपण जर पाहिलं तर शासन हे जनतेच्या भरोश्यावर चालते आणि जनतेचा पैसा कशा प्रकारे या ठिकाणी उधळायचं दिसून येत आहे। या आपण जर पाहिलं तर या रोडनं तब्बल 4000 झाडं या ठिकाणी लावण्यात येणार आहे आणि प्रत्येक झाडासाठी या ठिकाणी मजूरसुद्धा लावण्यात आलेले आहे। दरवर्षी म्हणजे ह्या रोड आजपर्यंत हा रोड होऊन 7 वर्ष झाले, परंतु 7 वर्षात सुद्धा दरवर्षी पावसाळा आला की झाडं लावतात, परंतु एकही झाड या ठिकाणी टिकत नाही। सध्या ह्या झाडाची जर अवस्था जर पाहिली तर आता या ठिकाणी या इथल्या कर्मचाऱ्यांनी ते झाडं लावलेले आहे आणि झाड जर पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहत असाल तर ही परिस्थिती या झाडाची आहे। हे जर पाहिलं तर हे हे पूर्ण म्हणजे माती तशीच हे निघत आहे। नेमकं झाड आहे का काहीच या झाडाला या ठिकाणी कुठंच म्हणजे मूळ नाही, हे नाही, हे झाड टिकणार का नेमका? म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग कशा प्रकारे या ठिकाणी शासनाच्या पैशाचा, जनतेच्या पैशाचा नासोडा करत असल्याचे दिसून येत आहे। खाली गड्डे नाही वगैरे काहीच नाही आहे, गड्डा नाही केला काहीच नाही, आणि गड्डे नसून सुद्धा फक्त झाडे लावून द्यायचे, त्याला काठी लावून टाकायची, म्हणजे झाड फक्त फोटोमध्ये दिसलं पाहिजे आणि फोटोमध्ये दिसून पैसा या ठिकाणी निघाला पाहिजे, अशी गंभीर समस्या आता निर्माण झालेली आहे। पाहत असाल की आपण बरेचसे ठिकाणी म्हणजे 4000 झाडं ह्या दर्यापूर ते भातकुली मार्गावरील आसरा गावापर्यंत लावण्यात येत आहे आणि या 4000 झाडांची काय कंडिशन आहे हे सगळ्याला दिसून येत आहे। हे हे झाड, हे दुसरं सुद्धा झाड आपण जर पाहिलं तर याला मूळ नाही, काहीच नाही, म्हणजे हे झाड आहे का? हे झाड टिकणार का? ह्याचा या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि या संबंधित ठेकेदारांवर तात्काळ वन विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री हे कारवाई करणार का, हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कारण की जनतेचा पैसा अशा प्रकारे जर उधळत जात असेल तर याच्यावर कठोर कारवाई करणे हे अपेक्षित आहे। रोडवरील जेवढे काही झाडं लावले होते ते सगळे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ते उपळून पुन्हा डबल लावण्याची कारवाई करण्यात चालू आहे। 1300 झाडं, 1300। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।